नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 22 नोव्हेंबर 1830 रोजी झाशी येथे वीरांगना झलकारीबाईंचा जन्म झाला. राणी लक्ष्मीबाईंच्या नियमित सैन्याची महिला शाखा असलेल्या दुर्गा दलाच्या त्या सेनापती होत्या. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यात झलकारीबाईंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या लढ्यात झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईंच्या विश्वासू सहकारी बनल्या. जेव्हा इंग्रजांनी झाशीवर हल्ला केला तेव्हा झलकारीबाईंनी स्वतःला राणी लक्ष्मीबाई म्हणून सादर केले आणि आपल्या शौर्याने आणि हुशारीने शत्रूंना गोंधळात टाकले. इंग्रजांचे लक्ष स्वतःकडे वेधून त्यांनी राणी व इतर सैनिकांना सुरक्षितपणे किल्ला सोडण्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला. झलकारीबाईंचा मृत्यू कसा झाला याबद्दल इतिहासात काहीही स्पष्ट नाही. झलकारीबाईंना ब्रिटिश सैन्याने फाशी दिल्याचे काही इतिहासकारकांनी लिहिले आहे. त्याचबरोबर त्या युद्धात शहीद झाल्याचा उल्लेखही काही ठिकाणी करण्यात आला. काही ठिकाणी इंग्रजांनी झलकारीबाईंना तोफेने उडवल्याचाही उल्लेख आहे. 22 नोव्हेंबर 1916 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीरपत्नी शांती घोष यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या एक साहसी आणि निर्भय क्रांतिकारक होत्या. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या शांती घोष लहान वयातच स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या. त्यांचा क्रांतिकारी प्रवास त्यांच्या किशोर वयातच सुरू झाला, जेव्हा त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात सहकारी सहभाग घ्यायला सुरुवात केली. 1931 मध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी त्यांच्या मैत्रीण सुनीती चौधरी यांच्यासोबत तत्कालीन ब्रिटिश मॅजिस्ट्रेट चार्ल्स स्टीव्हन्सची हत्या केली. हे धाडसी कृत्य स्वातंत्र्य लढ्यातील महिलांच्या क्रांतिकारी सहभागाचे प्रतीक ठरले. या कृत्यासाठी शांती घोष आणि सुनीती चौधरी यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. अटक होऊनही त्यांचे धैर्य आणि निष्ठा स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणास्रोत ठरली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1942 मध्ये क्रांतिकारक प्रोफेसर चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला. शिक्षणानंतर त्या राजकारणात सक्रिय राहिल्या आणि 1952 ते 1962 आणि 1967 ते 1968 पर्यंत बंगाल विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्य राहिले. 22 नोव्हेंबर 1964 रोजी रुक्माबाई राऊत भारतातील पहिल्या महिला डॉक्टरांचा जन्म झाला. त्यांनी सामाजिक सुधारणा आणि महिला शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. रुक्माबाईंचं जीवन संघर्ष आणि समर्पणाचं प्रतीक होतं. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांचं लग्न झालं, पण त्यांनी बालविवाहाला विरोध करत शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात कायदेशीर लढा दिला. परिणामी ब्रिटिश सरकारनं संमती वय कायदा 1991 मंजूर केला. या कायद्याअंतर्गत महिलांचं लग्न आणि शारीरिक संबंधांचं वय वाढवण्यात आलं. त्याचवेळी रुक्माबाईंनी इंग्लंडला जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि भारतात परतल्यानंतर त्यांनी महिलांच्या वैद्यकीय सेवेसाठी स्वतःला झोकून दिलं. शिक्षण आणि हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांसाठी त्या प्रेरणास्थान बनल्या. सामाजिक अडथळे तोडण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाचे उदाहरण म्हणून त्यांच्या जीवनाकडे पाहिलं जातं. 22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा जन्म सेफई येथे झाला. भारतीय राजकारणात त्यांना धरतीपुत्र हे नाव मिळालं. समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले मुलायम सिंह यादव यांनी राजकारणावर प्रभाव टाकला, पण ते वादांचे केंद्रही बनले. त्यांचं मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारणही अनेकदा टीकेस पात्र ठरलं. राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश त्यांनीच दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळाला, पण त्यामुळे हिंदू मतदारांमध्ये असंतोष वाढला. हिलीची पहिली लढाई बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान 22 ते 24 नोव्हेंबर 1971 रोजी लढली गेली. ही लढाई भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये बांगलादेशच्या हिली शहरात झाली, जो तत्कालीन पूर्व पाकिस्तानचा भाग होता. पाकिस्तानी लष्कराने बांगलादेशातील नागरिकांवर दमनकारी कारवाया केल्यानंतर बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या समर्थनार्थ ही लढाई भारतीय लष्कराने लढवली होती. ही लढाई 1971ची सर्वात रक्तरंजित लढाई असल्याचं म्हटलं जातं. हिलीची लढाई महत्त्वाची होती कारण त्यात दोन्ही बाजूंनी शौर्य दाखवलं होतं. लान्स नाईक अल्बर्ट एक्का यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळाला. 22 नोव्हेंबर 1963 रोजी अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची डॅलस टेक्सास येथे हत्या झाली. डॅलसच्या रस्त्यांवर केनेडी आपल्या कार्यकर्त्यांसह एका मोकळ्या कारमधून लोकांना अभिवादन करत असताना ही घटना घडली. या हत्येने संपूर्ण अमेरिका आणि जग हादरलं. घटनेच्या काही तासांनंतर ली हार्वे ओसवाल्डला गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली, परंतु 2 दिवसांनंतर ओसवाल्डची देखील हत्या करण्यात आली.
ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं. केनेडीची हत्या आजही शतकातील सर्वात चर्चित आणि वादग्रस्त प्रकरणांपैकी एक मानली जाते. या घटनेची चौकशी करण्यासाठी वॉरन कमिशनची स्थापना करण्यात आली, ज्याने हार्वे ओसवाल्डला एकमेव दोषी घोषित केलं. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.